क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। माहूर लसणवाडी शिवारात हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त। हातभट्टी दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध माहूर पोलिसांची धडक कारवाई। माहूर तालुक्यातील मौजे लसणवाडी या गावात महिनाभरात खाली हातभट्टी काढण्याचे साहित्यासह अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली संदीप अन्य बोईनवाड आणि पोलिसांनी लसणवाडी शिवारातील नाल्याकाठच्या खड्ड्यात धार टाकून 200 लिटर रसायनसह हातभट्टी दारू काढण्याचे साहित्य दिनांक 4 रोजी दुपारी 2 वाजता नष्ट केले। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत अवैधरित्या दारू विक्री, हातभट्टी दारूसह इतर अवैध व्यवसायाच्या ठिकाणी धाडी टाकणे सुरू असून अनेक ठिकाणी मोठमोठे हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। मौजे लसणवाडी येथे याआधी असाच अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला होता। खबर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 4 रोजी जंगलाला लागून असलेल्या नाल्यातील खड्ड्यात दारू काढण्याचे साहित्य जमवल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अन्य बोईनवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपनवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यपाल मडावी, पोलीस कॉन्स्टेबल सोनसडे यांनी माहिती घेत नाला गाठून येथे जमविलेले 200 लिटर रसायनसह साहित्य नष्ट करत अज्ञाताविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज, संजय वडसकर, माहूरगड, नांदेड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।